विद्यार्थी मित्रांनो, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरमध्ये आपण रेडिएशन बद्दल शिकत आहोत. रेडिएशन इज ए मोड ऑफ हीट ट्रान्सफर. हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. आपल्याला माहीत आहे की हीट हे एनर्जीचं एक रूप आहे आणि ही हीट एनर्जी एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रान्सफर होते. तेव्हा त्याचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. तर त्यापैकी आपण रेडिएशनबद्दल शिकत आहोत. रेडिएशनमध्ये हीट एनर्जी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात जाते. यापूर्वी आपण प्रिहोस्ट थिअरीबद्दल शिकलो, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की प्रत्येक वस्तू हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करत असते, त्याच वेळी ती हीट एनर्जी रॅडिएट करत असते. म्हणजे हे उदाहरण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत की समजा आपण चहा घेतला, गरम चहा, तर तो हीट बाहेर टाकत असतो, त्याचवेळी तो चहा हीट ॲब्झॉर्ब पण करत असतो सराउंडिंगकडनं. किंवा आपण नॉर्मल टेम्परेचरला वॉटर घेतलं तर ते सुद्धा सराउंडिंगशी हीट एक्सचेंज करत असतं, हीटची देवाणघेवाण करत असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात. किंवा अगदी आपण 0 डिग्री सेल्सिअसला आईस घेतलं, बर्फ घेतलं, तरीसुद्धा ते हीट एनर्जी रॅडिएट करत असतं सराउंडिंगला आणि त्याचवेळी सराउंडिंगकडून हीट एनर्जी घेत असतं. प्रत्येक वस्तूची हीट एमिट करण्याची एक क्षमता असते, त्याला आपण म्हणतो एमिसिव्ह पॉवर. त्याबद्दल सुद्धा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय असतं? समजा ही वस्तू आपण गरम करून या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ती सराउंडिंगमध्ये हीट टाकते. किंवा चहा असेल, कपामध्ये आपण चहा घेतला असेल तर तो सुद्धा सराउंडिंगला हीट देत असतो. तेव्हा हीट एनर्जी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात बाहेर पडते आणि प्रत्येक वस्तूची हीट बाहेर टाकण्याची जी क्षमता असते त्याला म्हणतात एमिसिव्ह पॉवर. काय डेफिनेशन आहे? द क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड बाय ए बॉडी per unit area per unit time at a given temperature is called as emissive power or radiant power of that body. म्हणजे ह्या बॉडीची एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? तर ही बॉडी दर सेकंदाला पर युनिट एरियामधून किती हीट बाहेर टाकते त्याला म्हणतात एमिसिव्ह पॉवर. मॅथमॅटिकली वी कॅन राईट आर मीन्स एमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू क्यू अपॉन AT. Q is total heat radiated by this body in all directions. A is area of body and T is time. When we divide by area and time means we calculate heat energy emitted per unit area per unit time. हा एमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसा? बघा, या ठिकाणी काही फॉर्म्युले आहेत ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, हा दुसरा फॉर्म्युला, हीट इज नथिंग बट वर्क. कारण वर्कचं युनिटसुद्धा जूल असतं, हीटचं युनिटसुद्धा जूल असतं. वर्क आणि हीट सेम आहे, म्हणजे वर्क पर युनिट एरिया पर युनिट टाईम. बट वी नो वर्क पर युनिट टाईम इज नथिंग बट पॉवर. पॉवरची डेफिनेशन काय असते? टाईम रेट ॲट विच वर्क इज डन. त्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये आपण वर्क अपॉन टाईमच्या जागी पॉवर ठेवू शकतो. म्हणजेच एमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला होतो पॉवर अपॉन एरिया. म्हणजेच याचा अर्थ दुसऱ्या पद्धतीने आपण असं म्हणू शकतो, R is also called as power radiated per unit area. कारण बघा, इथं पॉवर आलं आणि एरिया आलं. सो वी कॅन से एमिसिव्ह पॉवर इज ऑल्सो पॉवर रॅडिएटेड पर युनिट एरिया. SI युनिट ऑफ एमिसिव्ह पॉवर विल बी जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. कारण हीटचं युनिट जूल, एरियाचं मीटर स्क्वेअर, टाईमचं सेकंड, सो जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. और वॅट पर मीटर स्क्वेअर. हे वॅट पर मीटर स्क्वेअर कसं आलं? कारण पॉवरचं युनिट असतं वॅट आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. म्हणून तुम्ही ह्या दोनपैकी कोणतंही युनिट वापरू शकता. एमिसिव्ह पॉवरला तुम्ही पॉवर रॅडिएटेड पर युनिट एरियासुद्धा म्हणू शकता. पॉवर पर युनिट एरिया. एमिसिव्ह पॉवर म्हणजे दोन प्रकारे तुम्ही सांगू शकता, हीट पर युनिट एरिया पर युनिट टाईम किंवा पॉवर पर युनिट एरिया. आता जेव्हा आपण म्हणतो की हीट एनर्जी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात बाहेर पडते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हटलं की त्याला फ्रिक्वेन्सी असते,
त्याला वेवलेंथ असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फ्रिक्वेन्सी वेवलेंथ किती असू शकते? आपण 11वीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजबद्दल शिकलो. आपलं चॅप्टर होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणून एक चॅप्टर होतं, त्यामध्ये आपण शिकलो आहे. आता इथे काय म्हटलं आहे पहा, ऑल ऑब्जेक्ट्स विथ अ टेम्परेचर अबव ॲब्सोल्यूट झिरो मीन्स 0 केल्विन दॅट इज -273.15 डिग्री सेल्सिअस एमिट एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. प्रत्येक वस्तू 0 डिग्री केल्विन हे टेम्परेचर सोडलं तर बाकी सर्व टेम्परेचरला हीट एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात बाहेर टाकत असते. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर बाहेर पडत असतील प्रत्येक वस्तूमधून, म्हणजे कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, अगदी हा चहा घेतला गरम किंवा नॉर्मल टेम्परेचरचं वॉटर घेतलं, आईस घेतलं, कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, ऑर्डिनरी बॉडी घेतली, तर ती प्रत्येक वेळी हीट एनर्जी बाहेर टाकत असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपामध्ये. मग त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल, त्याची वेवलेंथ किती असेल? तर 11वीमध्ये आपण याबद्दल शिकलो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं जे स्पेक्ट्रम असतं त्याची कमीत कमी फ्रिक्वेन्सी असू शकते 10⁻² हर्ट्ज म्हणजे 100 हर्ट्ज, आणि जास्तीत जास्त असू शकते 10⁻24 हर्ट्ज, आणि कमीत कमी वेवलेंथ असू शकते 10⁻16 मीटर, आणि जास्तीत जास्त वेवलेंथ असू शकते 10⁸ मीटर. बघा, फ्रिक्वेन्सी जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा वेवलेंथ डिक्रीज होत असते. कुठल्याही वेव्हजमध्ये फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ ह्या एकमेकांना रेसिप्रोकल असतात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली की वेवलेंथ कमी होते. एकमेकांचे एक्झॅक्ट रेसिप्रोकल नाही, परंतु ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इथं बघा, फ्रिक्वेन्सी 10⁻² हर्ट्ज आहे, वाढत वाढत जाऊन ती 10⁻24 हर्ट्ज होते, परंतु वेवलेंथ 10⁸ मीटरची कमी कमी होत जाऊन ती 10⁻16 मीटर होते. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पेक्ट्रम असतं. फ्रिक्वेन्सी रेंजनुसार, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पेक्ट्रम आहेत. रेडिओ वेव्हज असतात, मायक्रोवेव्हज असतात, इन्फ्रारेड, हे इनव्हिजिबलमध्ये झाले. त्याच्यानंतर एक नॅरो स्पेक्ट्रम असतं, व्हिजिबल. या व्हिजिबलमध्ये 7 डिफरंट कलर्स असतात: रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. त्याच्यानंतर पुन्हा अल्ट्राव्हायलेट, एक्स रेज, गॅमा रेज. तर व्हिजिबल स्पेक्ट्रम हे खूप नॅरो असतं, आणि या व्हिजिबल स्पेक्ट्रममुळेच आपण बघू शकतो. आपल्याला सगळ्या वस्तू दिसतात किंवा आपल्याला दिसतं, दिवसा आपण बघू शकतो, हे व्हिजिबलमुळं. हा व्हिजिबल लाईट नसता तर आपण बघू शकलो नसतो. आता जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक वस्तू हीट एनर्जी बाहेर टाकते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपामध्ये, तर मग ह्या हीट रॅडिएशनची वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी काय असेल? मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ 10⁻16 मीटरपासून ते 10⁸ मीटरपर्यंत व्हॅरी होत असते, किंवा फ्रिक्वेन्सी 10⁻² हर्ट्जपासून ते 10⁻24 हर्ट्जपर्यंत चेंज होत असते. मग हीट रॅडिएशन्स ज्या बाहेर पडतात प्रत्येक वस्तूमधून, त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल, त्याची वेवलेंथ काय असेल? आता ऑर्डिनरी टेम्परेचरला, म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचरला जेव्हा ह्या हीट रॅडिएशन्स बाहेर पडतात तेव्हा त्या मोस्टली इनव्हिजिबलमध्ये असतात. त्याच्यामुळे आपण समजा एखादी वस्तू नॉर्मल टेम्परेचरला आहे, अंधारामध्ये नेऊन ठेवली तर ती वस्तू दिसत नाही आपल्याला. अंधारामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही. सगळ्या वस्तू तर असतात, प्रत्येक वस्तू हीट एनर्जी बाहेर टाकत असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपामध्ये. मग त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आपल्या डोळ्यातही जात असतात, मग तरी पण आपल्याला त्या वस्तू अंधारात का दिसत नाहीत? याचं कारण असं आहे की ऑर्डिनरी टेम्परेचरला किंवा नॉर्मल टेम्परेचरला प्रत्येक वस्तू जी हीट बाहेर टाकते ती इनव्हिजिबलमध्ये, इन्फ्रारेडमध्ये असते, आणि इन्फ्रारेडमुळं आपण बघू शकत नाही. इन्फ्रारेड हे इनव्हिजिबलमध्ये येतं. पण तीच वस्तू जर समजा एखादा लोखंडी स्पियर आहे, आयर्न स्पियर आहे, मेटॅलिक स्पियर आहे, त्याला खूप गरम केलं तुम्ही, अगदी 1000 डिग्री केल्विनपर्यंत किंवा 700-800 डिग्री केल्विनपर्यंत, आणि तो स्पियर तुम्ही अंधारामध्ये नेऊन ठेवला तर तुम्हाला तो लाल कलरचा दिसतो. कारण तो तप्त गोळा जो असतो त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या वेव्ज
किंवा वेवलेंथ ह्या व्हिजिबलमध्ये रेड कलरमध्ये येतात आणि म्हणून ते आपण बघू शकतो. पण ऑर्डिनरी टेम्परेचरला आपण बघू शकत नाही अंधारामध्ये त्या वस्तू, कारण त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या हीट रेडिएशन्स ज्या आहेत त्या सगळ्या इनव्हिजिबलमध्ये असतात. मग आपण दिवसा त्या वस्तू कशा बघू शकतो, तर दिवसा आपण त्या व्हिजिबल लाईट म्हणजे काय असतं, सूर्यप्रकाश प्रत्येक वस्तूवर पडतो, तो लाईट रिफ्लेक्ट होतो आणि आपल्या डोळ्यामध्ये जातो आणि आपल्या डोळ्यातल्या लेन्समुळे त्या प्रत्येक ऑब्जेक्टची इमेज आपल्या रेटिनावरती, आपल्या पडद्यावरती आतमध्ये तयार होते आणि त्याच्यामुळे त्या वस्तू आपण बघू शकतो. आता प्रश्न असा निर्माण होतो की हीट रेडिएशन्सची फ्रिक्वेन्सी किती असू शकते. हीट रेडिएशन्स इनव्हिजिबलमध्ये असू द्या किंवा व्हिजिबलमध्ये असू द्या, त्याची काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार, त्याची काहीतरी वेवलेंथ असणार आणि ते त्या बॉडीच्या टेम्परेचरवर ठरतं. हीट रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी, जी वेवलेंथ असते ती किती असू शकते, त्याचाच अभ्यास आजच्या पार्टमध्ये आपल्याला करायचा आहे आणि त्या पार्टचं नाव आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. म्हणजे समजा एखादी बॉडी, ब्लॅक बॉडी जर हीट बाहेर टाकत असेल तर त्या बॉडीनी बाहेर टाकलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची वेवलेंथ एक सिंगल नसते, तर अनेक वेवलेंथ्स असतात, त्याला स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन म्हणतात. त्याचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ द थर्मल एनर्जी रॅडिएटेड बाय ए ब्लॅक बॉडी. आता एवढ्या वाक्याचा अर्थ काय आहे. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ थर्मल एनर्जी रॅडिएटेड बाय ए ब्लॅक बॉडी म्हणजे जेव्हा एखादी ब्लॅक बॉडी गरम केलेली असेल किंवा नॉर्मल टेम्परेचरला असेल, ती हीट एनर्जी, थर्मल एनर्जी म्हणजे हीट एनर्जी बाहेर टाकते, त्याचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन म्हणजे ती एनर्जी कोणत्या कोणत्या वेवलेंथमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. म्हणजे ज्या बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्याची वेवलेंथ एकच आहे का अनेक आहे. समजा 10 वेवलेंथ्स असतील त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या, तर प्रत्येक वेवलेंथमध्ये एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट झाली आहे, सारखी झाली का कमी जास्त झाली आहे, त्याला म्हणायचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ थर्मल एनर्जी रॅडिएटेड बाय ए ब्लॅक बॉडी. दॅट इज द पॅटर्न ऑफ द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन म्हणजेच पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ओव्हर अ रेंज ऑफ वेवलेंथ और फ्रिक्वेन्सीज डिपेंड्स ओनली ऑन इट्स टेम्परेचर. याचा अर्थ काय आहे. पॅटर्न ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मीन्स एमिसिव्ह पॉवर. आपण स्टार्टिंगलाच एमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन आज पाहिली. क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम किंवा पॉवर रॅडिएटेड पर युनिट एरिया, त्यालाच म्हणायचं इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन म्हणजेच एमिसिव्ह पॉवर. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन म्हणा किंवा पॉवर रॅडिएटेड पर युनिट एरिया म्हणा किंवा एमिसिव्ह पॉवर म्हणा, हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. तर यामध्ये काय म्हटलं आहे, द पॅटर्न ऑफ इंटेन्सिटी मीन्स एमिसिव्ह पॉवर ऑफ रेडिएशन ओव्हर अ रेंज ऑफ वेवलेंथ और फ्रिक्वेन्सीज डिपेंड्स ओनली ऑन इट्स टेम्परेचर. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी ब्लॅक बॉडी हीट रॅडिएट करते तेव्हा त्या वस्तूने बाहेर टाकलेली हीट एनर्जी वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली असते आणि जे डिस्ट्रीब्युशन असतं कोणत्या वेवलेंथमध्ये किती, कोणत्या वेवलेंथमध्ये जास्त, कोणत्या वेवलेंथमध्ये कमी, ते त्या बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड असतं. तर ह्या वाक्याचा अर्थ आपण एक एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यानंतर ती कन्सेप्ट तुमची चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. हे जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे म्हणजे समजा एखाद्या वस्तूने हीट बाहेर टाकली तर मग ती हीट इन्फ्रारेडमध्ये आहे का अल्ट्राव्हायोलेटमध्ये आहे. इन्फ्रारेडमध्ये जरी असेल तर त्याच्यामध्ये इनफायनाईट नंबर ऑफ वेवलेन्स असतात. मग कोणत्या वेवलेन्स किती किंवा ती एनर्जी त्या वेवलेन्समध्ये वेगवेगळ्या वेवलेन्थमध्ये कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे त्याला म्हणायचं पॅटर्न ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ओव्हर रेंज ऑफ वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी. तर ते जे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन असतं त्याचाच अभ्यास आता आपल्याला या ठिकाणी. द डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ओव्हर दिस एंटायर रेंज ॲज ए फंक्शन ऑफ वेवलेंथ और फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन और ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय, तर त्या बॉडीने बाहेर टाकलेली हीट एनर्जी वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे
एंटायर रेंजवरती कमीत कमी वेवलेंथ किती आणि जास्तीत जास्त किती वेवलेंथ किंवा कमीत कमी किती फ्रिक्वेन्सी आणि जास्तीत जास्त किती फ्रिक्वेन्सी, त्याच्यामध्ये ही एनर्जी कशा प्रकारे विभागली गेली, डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, त्यालाच म्हणतात स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. Lummer and Princeton studied the energy distribution of black body radiation as a function of wavelength. ह्या दोन शास्त्रज्ञांनी हे एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये, ब्लॅक बॉडी रेडिएशनची एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये, याचा अभ्यास या दोघांनी केला. आणि ते कशा पद्धतीने अभ्यास केला, दे केप्ट द सोर्स ऑफ रेडिएशन सच ॲज अ कॅव्हिटी रेडिएटर or black body at different temperatures and measured the radiant power corresponding to different wavelengths. म्हणजे त्यांनी काय केलं, एखादी ब्लॅक बॉडी अशा पद्धतीने गरम केली आणि ती वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवली आणि त्यांनी बाहेर टाकलेली जी हीट एनर्जी आहे, रॅडियंट पॉवर म्हणजे काय, एनर्जी एमिटेड बाय अ बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम. ह्या बॉडीने युनिट एरियामधून युनिट टाईमला म्हणजे दर सेकंदाला बाहेर टाकलेली हीट एनर्जी, त्याचा अभ्यास केला. म्हणजे त्यांनी काय, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की समजा एखादी वस्तू, ही वस्तू आहे ब्लॅक बॉडी आहे, सुरुवातीला T1 या टेम्परेचरला त्यांनी ठेवली. मग त्यांनी जी हीट बाहेर टाकली ती टोटल हीट एनर्जी वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये विभागली गेली. तर λ1 ही वेवलेंथ असेल तर त्याच्यामध्ये किती एनर्जी गेली, दुसरी वेवलेंथ λ2 आता थोडी वाढली वेवलेंथ, तर त्या वाढलेल्या वेवलेंथमध्ये किती एनर्जी रॅडिएट झाली, तिसरी वेवलेंथ λ3 त्याच्यामध्ये किती एनर्जी रॅडिएट झाली. अशा पद्धतीने n वेवलेंथ्स म्हणजे इन्फायनाईट नंबर ऑफ वेवलेंथ्स आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये एनर्जी कशा प्रकारे रॅडिएट झालेली आहे, डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, याचा त्यांनी अभ्यास केला. समजा टेम्परेचर T1 1000 केल्विन घेतलं पहिल्यांदा, नंतर तीच बॉडी त्यांनी 2000 केल्विनला ठेवली, म्हणजे वेगळ्या टेम्परेचरला ठेवली. आणि आता त्याच्यातून बाहेर पडलेले रेडिएशन्स, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वेवलेंथ्स आहे ते पाहिलं, त्याच्यामध्ये प्रत्येक वेवलेंथमध्ये किती एनर्जी आहे ते कॅल्क्युलेट केलं. किती वेवलेंथ्स बाहेर पडल्या म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेर पडणार, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये एकच वेवलेंथ आहेत का अनेक आहेत, तर एकच नसतात, अनेक वेवलेंथ्स असतात हे त्यांच्या लक्षात आलं. मग कोणत्या कोणत्या वेवलेंथ्स आहेत, λ1 λ2 λ3 जेवढ्या असतील तेवढ्या, मग ती एनर्जी ह्या वेवलेंथच्या मार्फत बाहेर पडली. म्हणजे मग प्रत्येक वेवलेंथ किती प्रमाणात आहेत, तर काही वेवलेंथ जास्त आहेत, काही वेवलेंथ कमी आहे. म्हणजे जी एनर्जी बाहेर पडली ती सगळ्या वेवलेंथमध्ये सारखी विभागली गेली नाही, काही वेवलेंथमध्ये ती एनर्जी जास्त आहे, काही वेवलेंथमध्ये ती कमी आहे. त्यानंतर त्यांनी तीच बॉडी आणखी वेगळ्या टेम्परेचरला T3 म्हणजे समजा 3000 केल्विनला ठेवली आणि पुन्हा त्यांनी तेच केले की आता यावेळेस किती वेवलेंथ्स बाहेर पडल्या. मग जेवढ्या वेवलेंथ्स बाहेर पडल्या त्या λ1 λ2 त्यातल्या कोणत्या किती प्रमाणात, काही वेवलेंथ जास्त काही कमी, त्याच्यामध्ये पण एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, कोणत्या वेवलेंथमध्ये एनर्जी जास्त कोणत्या वेवलेंथमध्ये कमी, असं वेगवेगळ्या टेम्परेचरला त्यांनी स्टडी केला. आणि त्यांनी जो काय स्टडी केला त्यांनी तो ग्राफिकल फॉर्ममध्ये मांडला. एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स इंडिकेटेड दॅट स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन डिपेंड ओनली ऑन द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी अँड वॉज इंडिपेंडंट ऑफ द मटेरियल. हे एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन होतं म्हणजे ज्या वेगवेगळ्या वेवलेंथ्स असतात वेगवेगळ्या टेम्परेचरला, ह्या बॉडीमधून ज्या अनेक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेर पडतात त्याच्यामध्ये अनेक वेवलेंथ्स असतात. त्या वेवलेंथ्स किती असतील, किती प्रमाणात असतील, कोणत्या असतील, व्हिजिबल असतील का इनव्हिजिबल असतील, तर ते फक्त त्या बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड असतं. आणि त्या वेवलेंथमध्ये बाहेर पडलेली एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट झाली आहे, λ1नी किती एनर्जी बाहेर काढली, λ2नी किती एनर्जी बाहेर टाकली गेली आहे, λ3च्या मार्फत किती एनर्जी बाहेर टाकली गेलेली आहे. हे जे एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये झालेलं आहे ते फक्त टेम्परेचरवर डिपेंड आहे, बाकी दुसऱ्या कुठल्याही फॅक्टरवर डिपेंड नाही. हे मटेरियल कोणतं आहे, आयर्न आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, कुठल्या धातूची वस्तू आहे त्याच्यावर ते डिपेंड नाही, ते फक्त टेम्परेचरवर डिपेंड असतं. आणि त्यांनी हा जो स्टडी केला की कोणत्या वेवलेंथ किती प्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये एनर्जी किती प्रमाणामध्ये, टोटल एनर्जी जी विभागली गेली वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये, तर ते त्यांनी ग्राफिकली मांडलं. आणि तो ग्राफ आपल्याला स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन दाखवतो. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशनचा ग्राफ अशा पद्धतीने येतो. म्हणजे काय केलं आहे
समजा ही वस्तू आहे, ती सुरुवातीला 3000 केल्व्हिनपर्यंत तापवली आणि मग ह्या बॉडीने बाहेर टाकलेली हीट एनर्जी असं गृहीत धरा की ती आहे 100 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजे ह्या बॉडीतून जी हीट बाहेर पडते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपामध्ये ती बाहेर पडणार, ती किती आहे तर दर सेकंदाला दर मीटर स्क्वेअरमधून 100 जूल एवढी पडते. इथं युनिट दाखवलेलं नाही आहे, प्रत्येकाचं युनिट इथे जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड आहे किंवा वॅट पर मीटर स्क्वेअर आहे. एमिसिव्ह पॉवर आहेत सगळे, हे जे आकडे दिसत आहेत ते सगळे एमिसिव्ह पॉवर आहे. म्हणजे ह्या बॉडीची एमिसिव्ह पॉवर आहे 100 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजे याचा अर्थ ही बॉडी प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मीटर स्क्वेअरमधून 100 जूल एनर्जी एवढी रॅडिएट करते. पण ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडतात त्याच्यामध्ये अनेक वेवलेन्थ्स आहेत, λ1 पासून λ10 पर्यंत. उदाहरण मी घेतलं, हे काही परफेक्ट व्हॅल्यू नाहीत, एक्झॅक्ट व्हॅल्यूज नाहीत, हे फक्त समजण्यासाठी काही आकडे मी इथे घेतलेले आहेत. ही जी 100 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड एनर्जी बाहेर पडते ह्या बॉडीमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात बाहेर पडते. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमध्ये अनेक वेवलेन्थ्स आहेत, समजा λ1 पासून λ10 पर्यंत. तर मग ही 100 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड ह्या सगळ्या वेवलेंथमध्ये कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे त्याचं एक उदाहरण. तर λ1मध्ये झिरोच, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी नाहीच, म्हणजे λ1 ह्या वेवलेंथ्स बाहेर पडल्याच नाही असं त्याचा अर्थ होतो. λ2मध्ये 4 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड कमी व्हॅल्यू आहे, म्हणजे याचा अर्थ या वेवलेंथ्स कमी प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत. λ3मध्ये 5 आहे, म्हणजे थोडी एनर्जी λ3मध्ये जास्त गेलेली आहे, म्हणजे त्या वेवलेंथ थोड्या जास्त प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत. λ4मध्ये 8, λ5मध्ये 15, λ6मध्ये 30. आता बघा इथं मॅक्झिमम हा जो उभा कॉलम दिसतो 3000 केल्व्हिनला 100 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड एवढी एनर्जी बाहेर पडली. ती वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झाली. त्याच्यातली जास्तीत जास्त एनर्जी λ6 या वेवलेंथमध्ये गेलेली आहे. म्हणजे λ6 ही जी काय वेवलेंथ असेल त्या वेव्ज λ6 या वेवलेंथच्या वेव्ज ह्या जास्त प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत 3000 केल्व्हिनला. परत वेवलेंथ वाढली की त्या वेवलेंथमध्ये असणारी एनर्जी कमी झाली, म्हणजे त्या वेवलेंथ कमी प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत. आता हा जर ग्राफ काढला तुम्ही, एक्स ॲक्सिसला घेतलं वेवलेंथ नॅनोमीटरमध्ये, ह्या वेवलेंथ्स λ1 पासून λ10 पर्यंत ह्या ॲक्च्युली इनफायनाईट नंबर ऑफ वेवलेन्स असतात. आपण फक्त समजण्यासाठी 10 घेतल्या, एक्स ॲक्सिसवर त्या घेतल्या. वाय ॲक्सिसवर आपण घेतली त्यांची पॉवर, रॅडियंट पॉवर म्हणजे एमिसिव्ह पॉवर, म्हणजे ह्या व्हॅल्यूज. ही 100 टोटल झाली, पण ती अशी विभागली गेलेली आहे त्या व्हॅल्यूज. तर सुरुवातीला λ1मध्ये कसं होतं 0, म्हणजे सुरुवातीला हा ग्राफ आहे बघा, पहिला खालची लाईन 3000 केल्व्हिनची ही लाईन आहे. तर सुरुवातीला ते 0च आहे, म्हणजे ही लाईन अशी खालीच आहे, एक्स ॲक्सिसवरच आहे. त्याच्यानंतर 4, म्हणजे वेवलेंथ वाढत गेली इकडं, ही वेवलेंथ वाढत गेली की ही व्हॅल्यू रॅडियंट पॉवर ही पण वाढत गेली 4, 5, 8. त्यामुळे हा ग्राफ असा वर गेला. आणि कुठल्या तरी वेवलेंथला, म्हणजे इथं कुठंतरी ती वेवलेंथ असेल बघा इथं ती λ6, तेव्हा ही रॅडियंट पॉवर इथं मॅक्झिमम मिळालेली आहे आपल्याला. त्याच्यानंतर परत ही वेवलेंथ वाढतच गेलेली पुढं, म्हणजे वेवलेंथ पुढं वाढतच गेलेली आहे, परंतु पॉवर कमी कमी होत गेलेली आहे. त्यामुळं हा ग्राफ परत खाली असा आलेला आहे. म्हणजे हे रॅडियंट पॉवर वाढते वेवलेंथ वाढली की, ही रॅडियंट पॉवर वाढते वेवलेंथ वाढली की, आणि एका विशिष्ट वेवलेंथनंतर ती परत रॅडियंट पॉवर कमी होते. ही जी वेवलेंथ असते λ6 ज्याला रॅडियंट पॉवर मॅक्झिमम झालेली आहे ह्या 3000 केल्व्हिनला, त्याला म्हणतात मॅक्झिमम वेवलेंथ. आता हीच बॉडी आपण 3000 केल्व्हिनच्या जागी 4000 केल्व्हिनला घेतली तर ती आता जास्त हीट बाहेर टाकते. जेवढं टेम्परेचर जास्त तेवढी हीट जास्त बाहेर टाकणार. आधी 100 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड होती, आता 300 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड ती होणार आहे. पुन्हा याच्यामध्ये 4000 केल्व्हिनला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडणार, त्याच्यामध्ये अनेक वेवलेन्थ्स असणार λ1 पासून λ10 पर्यंत. त्या सगळ्यामध्ये ही 300 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड ही एनर्जी डिस्ट्रीब्यूट होणार, डिवाइड होणार. ती पहिल्यासारखीच वेवलेंथ कमी असते तेव्हा एनर्जी जवळपास 0च असते. बघा हा दुसरा ग्राफ आहे या ठिकाणी आता 4000 केल्व्हिनचा. सुरुवातीला तो एकदम खाली एक्स ॲक्सिसवर म्हणजे 0 आहे. म्हणजे λ1 कमी वेवलेंथ असेल तर त्याच्यामध्ये एनर्जी 0 आहे, पण जशी जशी वेवलेंथ वाढत जाते
तशी रॅडियंट पॉवर पण वाढत जाते आणि कुठल्या तरी आता लॅम्बडा 5ला ती मॅक्झिमम झालेली आहे 90 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणून हा मॅक्झिमम इथं आपल्याला ह्या 4000Kच्या कर्वला इथं आपल्याला पीक मिळालेलं आहे. त्याच्यानंतर परत रॅडियंट पॉवर कमी होते, त्यामुळे तो ग्राफ अशा पद्धतीने खाली येतो. हे जसं 4000 केल्विनला होतं तसंच 5000 केल्विनला होतं आणि त्याच्यानंतरचा हा ग्राफ आपल्याला अशा पद्धतीने मिळतो. 5500 केल्विनला पण तसाच ग्राफ मिळतो आणि हा वरचा मिळतो आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक एका टेम्परेचरला एक पीक मिळतं आपल्याला, मॅक्झिमम एनर्जी मिळते, मॅक्झिमम रॅडियंट पॉवर मिळते. ती एका पर्टिक्युलर वेवलेंथला मिळते आणि ती पर्टिक्युलर वेवलेंथ ही वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळी आहे. बघा 3000 केल्विनला ती मॅक्झिमम वेवलेंथ लॅम्बडा 6 आहे, 4000 केल्विनला ती लॅम्बडा 5 आहे, 5000 केल्विनला ती लॅम्बडा 4 आहे, 5500 केल्विनला ती लॅम्बडा 3 आहे. म्हणजे वेवलेंथ कमी कमी होत गेलेली आहे, टेम्परेचर वाढत गेलेले तसं. आणि हेच आपल्याला नंतर विन्स डिस्प्लेसमेंट लॉमध्ये आजच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर हे जे डिस्ट्रीब्युशन आहे एनर्जीचं, ही जी एनर्जी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये वेगवेगळ्या टेम्परेचरला, त्यालाच म्हणतात स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. तर अशा प्रकारे ब्लॅक बॉडीनी वेगवेगळ्या टेम्परेचरला रॅडिएट केलेली थर्मल पॉवर, थर्मल एनर्जी वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली असते. त्यालाच म्हणतात स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. द मेजरमेंट वेअर रिप्रेझेंटेड ग्राफिकली इन द फॉर्म ऑफ कर्व्स showing variation of radiant power per unit area as a function of wavelength at different constant temperatures. म्हणजे ग्राफिकली काय केलं, हे जे वेगवेगळे टेम्परेचर्स आहेत, ज्या वेगवेगळ्या टेम्परेचरला आपण ती बॉडी ठेवतो, त्या वेगवेगळ्या टेम्परेचरला ती रॅडियंट पॉवर वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. ते आपल्याला अशा पद्धतीने ग्राफिकली दाखवता येतं. वेवलेंथ अगेन्स्ट रॅडियंट पॉवर, wavelength on x axis and radiant power on y axis at different temperatures. म्हणजे पहिल्या कॉलममध्ये T1 एक टेम्परेचर आहे, त्याचा एक कर्व येईल. असे जेवढे टेम्परेचर्स असतील तेवढे कर्व्ज येतात आणि हा जो ग्राफ आपल्याला मिळतो त्या ग्राफवरून काही कन्क्ल्युजन्स आपण काढू शकतो किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण ह्या स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या लिहू शकतो. त्या कशा पद्धतीने आहेत त्या इथे बघा. आता Number 1, at a given temperature, the energy is not uniformly distributed in the spectrum as a function of wavelength of black body. म्हणजे ब्लॅक बॉडीची एनर्जी बाहेर टाकते दिलेल्या टेम्परेचरला. म्हणजे समजा 3000 केल्विन आहे, तर ती टाकलेली एनर्जी सगळ्या स्पेक्ट्रममध्ये म्हणजे सगळ्या वेवलेंथमध्ये सारखी डिस्ट्रीब्यूट झालेली नाही. म्हणजे या टेबलमध्ये आपण पाहिलं आहे की समजा ती बॉडी आपण 3000 केल्विनला ठेवलेली असेल आणि टोटल एनर्जी 100 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड एवढी रॅडिएट झाली असेल, तर ह्या वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये म्हणजेच ह्या वेगवेगळ्या स्पेक्ट्रममध्ये ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, परंतु युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नाही. कुठे 4 आहे, कुठे 5 आहे, कुठे 8 आहे, कुठे 15 आहे, कुठे 30 आहे, कमी जास्त आहे. एक सारख्या प्रमाणात ती डिस्ट्रीब्यूट झालेली नाही, असा हा पहिला पॉईंट म्हणतो. नंबर 2, ॲट ए गिवन टेम्परेचर द रॅडियंट पॉवर एमिटेड इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ वेवलेंथ, रिचेस इट्स मॅक्झिमम अँड देन डिक्रीजेस. द वेवलेंथ corresponding to the radiation of maximum intensity lambda max is a characteristics of the temperature of radiating body. Remember, it is not the maximum wavelength emitted by the object. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ॲट अ गिवन टेम्परेचर कोणतं पण एक घ्या, इथं 3000, 4000, 5000 आणि 5500 केल्विन असे वेगवेगळे टेम्परेचर आहे. समजा आपण 5000 केल्विन म्हटलं, तर यामध्ये काय सांगितलं, ॲट अ गिवन टेम्परेचर म्हणजे 5000 केल्विन द रॅडियंट पॉवर एमिटेड इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ वेवलेंथ. म्हणजे हा 5000 केल्विनचा कर्व बघा, ही वेवलेंथ वाढत चालली की ही रॅडियंट पॉवर वाढत चाललेली, म्हणजे ग्राफवर असा चाललेला आहे. रिचेस इट्स मॅक्झिमम आणि मॅक्झिममपर्यंत जातो
अँड देन डिक्रीजेस, आणि त्याच्यानंतर परत कमी होतो. अशा पद्धतीने वेवलेंथ वाढत जाते तेव्हा रॅडियंट पॉवर वाढत जाते मॅक्झिमम होते कुठल्या तरी वेवलेंथला, आणि परत ती रॅडियंट पॉवर कमी कमी होत जाते. द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी. आता हा जो पीक दिसतो आहे आपल्याला 5000चा, इथं इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. तर ही जी वेवलेंथ असेल, ज्या वेवलेंथला ही रॅडियंट पॉवर मॅक्झिमम आहे, त्याला म्हणतात लॅम्बडा मॅक्स. अँड दॅट लॅम्बडा मॅक्स इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टेम्परेचर. म्हणजे त्या टेम्परेचरवर डिपेंड आहे. 5000ला ही मॅक्झिमम पॉवर आली, 4000ला ही मॅक्झिमम पॉवर आहे, 5500ला ही मॅक्झिमम पॉवर आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळी मॅक्झिमम पॉवर असते वेगवेगळ्या वेवलेंथला. ती वेवलेंथ जी असते ती वेवलेंथ मॅक्झिमम नसते, पण त्या वेवलेंथला पॉवर मॅक्झिमम असते. हे बघा, ह्या टेबलमध्ये पण ते आपल्याला दिसून येतं जे सांगितलं ह्या सेकंड पॉईंटमध्ये, की वेवलेंथ वाढली. आता 5000 केल्विनचं टेम्परेचर, तो करू आपण पाहिला. तर या 5000ला टोटल पॉवर 700 रॅडिएट झालेली आहे, ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. वेवलेंथ वाढली की ती पॉवर वाढते, कुठल्या तरी वेवलेंथला ती मॅक्झिमम होते. ही तर 210 झाली लॅम्बडा 4ला. ही जी लॅम्बडा 4 वेवलेंथ आहे त्याला म्हणतात मॅक्झिमम वेवलेंथ. ती वेवलेंथ मॅक्झिमम नाही, हे लक्षात घ्या, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण त्याच्यापेक्षाही अजून जास्त वेवलेंथ आहे. पण ह्या लॅम्बडा 4ला, ह्या 5000 केल्विनला ही पॉवर मॅक्झिमम आहे. त्याला मॅक्झिमम वेवलेंथ असं जरी म्हणत असलो आपण, तरी ती वेवलेंथ मॅक्झिमम नाही. त्या वेवलेंथला रॅडिएट केलेली पॉवर म्हणजे एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम ती जास्त आहे. आणि जेव्हा तुम्ही परत ही वेवलेंथ वाढवता पुढं, तेव्हा रॅडियंट पॉवर कमी होते. आणि यामध्ये सेकंड पॉईंटमध्ये जे म्हटलं आहे की ही जी मॅक्झिमम वेवलेंथ असते ती दॅट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेम्परेचर. म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला ते वेगळं असतं. बघा, आता 3000 केल्विनला मॅक्झिमम पॉवर 30 येत आहे, लॅम्बडा 6ला आहे. पण 4000 केल्विनला मॅक्झिमम पॉवर 90 आहे, कारण ह्या कॉलममध्ये बघा तुम्ही 90पेक्षा जास्त नाही. आणि ती लॅम्बडा 5ला आहे. 5000 केल्विनला मॅक्झिमम पॉवर 210 आहे. ह्या कॉलममध्ये तुम्ही बघा 210पेक्षा जास्त पॉवर नाही, आणि ती लॅम्बडा 4ला आहे. म्हणजे ही लॅम्बडा 4 मॅक्झिमम वेवलेंथ झाली 5000 केल्विनला. 5500ला मॅक्झिमम पॉवर होते लॅम्बडा 3. तर अशा पद्धतीने जी मॅक्झिमम पॉवर असते एमिट झालेली, ती एका पर्टिक्युलर वेवलेंथला असते. त्या वेवलेंथला म्हणतात मॅक्झिमम वेवलेंथ, आणि ते टेम्परेचरवर डिपेंड असतं. आणि वेगवेगळ्या टेम्परेचरला ती मॅक्झिमम वेवलेंथ वेगवेगळी असते. याच ग्राफवरून अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण लिहू शकतो. 2 आपण बघितल्या. थर्ड, नंबर 3, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया. एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया म्हणजेच पॉवर पर युनिट एरिया बाय ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. या तिसऱ्या पॉईंटचा अर्थ असा आहे, एरिया अंडर द कर्व. आता कोणताही, या ठिकाणी 4 कर्व आहेत, 3000चा, 4000चा, 5000चा आणि 5500चा. तर कोणताही एक कर्व घ्या, समजा 5000चा. तर त्या 5000चा जो कर्व आहे हा अशा पद्धतीने, त्याच्या खाली आणि एक्स ॲक्सिसमध्ये जो एरिया असेल, तो एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्याच्यावरून आपल्याला मिळतं 5000 केल्विनला त्या बॉडीनी एमिट केलेली टोटल एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम. म्हणजे उदाहरणार्थ की हा टेबल आहे, तर या टेबलमध्ये आपल्याला दिसतं आहे की 5000 केल्विनला टोटल एनर्जी किती रॅडिएट झालेली आहे, 700. तर हा जो 5000चा कर्व आहे त्याच्या खाली जो एरिया येईल एक्स ॲक्सिस आणि त्या कर्वच्या मध्ये तो जो एरिया भरेल त्याची व्हॅल्यू ती 700 येणार आहे. सो दिस इज सेकंड पॉईंट. परत एकदा बघा काय आहे तो, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. म्हणजे 4000 केल्विनचा जो कर्व आहे त्याच्या खालचा जो एरिया आहे एक्स ॲक्सिस आणि त्या कर्वच्या मध्ये, तो जर एरिया आपण कॅल्क्युलेट केला तर त्या बॉडीने 4000 केल्विन या टेम्परेचरला असताना टोटल बाहेर टाकलेली रॅडियंट पॉवर पर युनिट एरिया
आता 4000ला किती होती या टेबलमध्ये उदाहरण म्हणून आपण घेतलेलं, तर 300 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड तेवढं उत्तर येणार आहे. तेवढा एरिया हा ह्या 3000 केल्विन आणि एक्स ॲक्सिसच्या मध्ये जो रिजन आहे त्या भागाचा एरिया येणार आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट काय म्हणतोय, द पीक ऑफ द कर्व्स शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट, दॅट इज शॉर्टर वेवलेन्स, दॅट इज व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की जे पीक आहे ते लेफ्टला डावीकडं सरकतं, म्हणजे वेवलेंथ कमी होते. म्हणजे टेम्परेचर वाढलं की मॅक्झिमम वेवलेंथ कमी होते. बघा 3000ला पीक इथं आहे, म्हणजे ही मॅक्झिमम वेवलेंथ इथं एक्स ॲक्सिसवर आपल्याला परपेंडिक्युलर टाकून काढता येईल. पण टेम्परेचर 4000 असेल तर मॅक्झिमम वेवलेंथ आपल्याला इथे मिळेल एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर, म्हणजे कमी झाली. टेम्परेचर 5000 असेल तर ते पीक लेफ्टला सरकलेलं आहे आणि त्यामुळे एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर जो येईल तो अजून डावीकडे सरकेल, म्हणजे वेवलेंथ कमी झालेली आहे. ही मॅक्झिमम वेवलेंथ, मॅक्झिमम नाही, त्या वेवलेंथला पॉवर मॅक्झिमम आहे. 5500ला हे मॅक्झिमम इथं आहे, तिथं परपेंडिक्युलर टाकलं की ते परत डावीकडे सरकलेलं आहे, म्हणजे वेवलेंथ कमी झालेली आहे. आणि टेबलवरून पण तेच लक्षात येतं. 3000 केल्विनला मॅक्झिमम वेवलेंथ लॅम्बडा 6 होती, कारण त्याला जास्तीत जास्त पॉवर रॅडिएट झालेली होती या पहिल्या कॉलममध्ये. पण 4000ला ती मॅक्झिमम वेवलेंथ लॅम्बडा 5 म्हणजे कमी झाली, वर गेली म्हणजे कमी झाली. 5000ला लॅम्बडा 4, 5500ला लॅम्बडा 3 कमी झालेली आहे. म्हणजे टेम्परेचर वाढलं मॅक्झिमम वेवलेंथ कमी होते. हे चौथ्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. पाचव्या पॉईंटमध्ये काय म्हटलं, ॲट हायर टेम्परेचर्स, म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त असेल 5000, 5500 वगैरे, द रॅडियंट ऑर टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया, दॅट इज एरिया अंडर द कर्व. आता आपल्याला लक्षात आले की त्या कर्वच्या खाली जो एरिया आहे त्याच्यावरून टोटल पॉवर आपल्याला मिळते. करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेन्थ्स इन्क्रीजेस. याचा अर्थ असा आहे की टेम्परेचर वाढले की त्या बॉडीने रॅडिएट केलेली टोटल पॉवर वाढते, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम वाढते. बघा 3000ला किती एनर्जी रॅडिएट झाली, तर त्या कर्व खाली जो एरिया असेल तो, आता 3000 केल्विनचा कर्व खाली आहे आणि त्याच्या खाली एरिया कमी आहे, म्हणजे कमी पॉवर. 4000 केल्विनला टोटल किती एनर्जी रॅडिएट झाली, तर 4000 केल्विनचा जो कर्व आहे त्याचा खालचा एरिया आता तो आधीच्यापेक्षा थोडा जास्त आला, म्हणजे जास्त एनर्जी. 5000 केल्विनला किती एनर्जी रॅडिएट झाली, तर त्या कर्व खाली किती एरिया आहे, आता हा एरिया वाढला, म्हणजे याचा अर्थ एनर्जी वाढली. आणि ती बॉडी 5500 केल्विनला असताना टोटल किती एनर्जी रॅडिएट केली, किती पॉवर रॅडिएट केली, तर त्या कर्वच्या खाली किती एरिया आहे. आता सगळ्यात जास्त एरिया ह्या 5500 केल्विनच्या कर्व खालीच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त एनर्जी रॅडिएट होते. आणि टेबलवरून पण तेच सिद्ध होतं. बघा 3000 केल्विनला टोटल किती एनर्जी रॅडिएट झाली, 100 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि 4000 केल्विनला किती, 300, म्हणजे वाढली. हा एरिया पण वाढला 4000 केल्विनच्या कर्वच्या खाली. 5000 केल्विनचा हा कर्व आहे, त्याच्या खाली एरिया जास्त आहे, म्हणजे जास्त पॉवर किती आहे बघा, 700. 5500 केल्विनला किती आहे, 1000. तर अशा पद्धतीने त्या प्रत्येक कर्वच्या खालचा एरिया म्हणजे टोटल पॉवर देतो. आणि टेम्परेचर वाढलं की ती टोटल एनर्जी जी रॅडिएट झालेली आहे ती वाढते. आणि अजून एक पॉईंट याच्यामध्ये आहे, 6वा पॉईंट आहे. काय म्हटलं आहे, ॲट ए टेम्परेचर ऑफ 300 केल्विन अराउंड रूम टेम्परेचर, म्हणजे खूप कमी टेम्परेचर आहे. म्हणजे की 300 केल्विन म्हणजे किती, 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्या वस्तूला हात लावल्यानंतर ती गरम पण लागणार नाही आपल्याला. द मोस्ट इंटेन्स ऑफ दिस वेव्ज हॅज अ वेवलेंथ ऑफ अबाउट 5 × 10⁻⁶ मीटर. म्हणजे हा पहिल्या वाक्याचा अर्थ आपण आधी समजावून घेऊ. याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारण रूम टेम्परेचरला, नॉर्मल टेम्परेचरला, म्हणजे घरामध्ये ज्या सगळ्या वस्तू आपण बघतो त्या वस्तूला आपण हात लावलं तरी त्या गरम लागत नाही, अशा सर्वसाधारण टेम्परेचरला, नॉर्मल टेम्परेचरला 27 डिग्री सेल्सिअसला जी एनर्जी रॅडिएट केली जाते त्या बॉडीकडून, प्रत्येक बॉडी सगळ्या टेम्परेचरला हीट रॅडिएट करते 0 केल्विन सोडून. तर 300 केल्विनला ती जी हीट एनर्जी रॅडिएट केली जाते त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वेव्ज असतात
त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात 5 × 10⁻⁶ मीटर ही वेव्ह असते, या वेवलेनची वेव्ह असते जास्त करून. त्याच्यातच सगळी एनर्जी, जास्तीत जास्त एनर्जी म्हणजे 99.9% एनर्जी ह्या वेवलेंथमध्ये सामावलेली आहे. आणि ह्या वेवलेंथ इन्फ्रारेडच्या आहेत, इनव्हिजिबलच्या आहेत. द रॅडियंट पॉवर इज स्मॉलर फॉर वेवलेंथ्स डिफरंट फ्रॉम दिस व्हॅल्यू. म्हणजे सर्वसाधारण टेम्परेचरला सगळ्या वेवलेंथ्स बाहेर पडणार, परंतु रॅडियंट पॉवर 5 × 10⁻⁶ मीटर या वेव्समध्ये जास्त आहे, याच्यामध्ये जास्त डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. आणि जी रॅडियंट पॉवर आहे इज अ स्मॉलर फॉर वेवलेंथ्स डिफरंट फ्रॉम दिस व्हॅल्यू. याच्यापेक्षा वेगळ्या वेवलेंथ ज्या असतील 5 × 10⁻⁶ मीटरपेक्षा ज्या वेगळ्या वेवलेंथ्स आहेत त्या बॉडीने रॅडिएट केलेल्या, त्याच्यामध्ये रॅडियंट पॉवर ही निग्लिजिबली स्मॉल आहे, म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये नाहीच. प्रॅक्टिकली ऑल द रॅडियंट एनर्जी ॲट दिस टेम्परेचर इज कॅरीड बाय वेव्स लॉंगर दॅन दोज करस्पॉन्डिंग टू रेड लाईट. म्हणजे या टेम्परेचरला सगळी एनर्जी जी कॅरी केली जाते ती रेड कलरची जी वेवलेंथ असते व्हिजिबलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त वेवलेंथमध्ये आहे. आणि तेच इन्फ्रारेडमध्ये येतं. 5 × 10⁻⁶ मीटर ही जी वेवलेंथ आहे ही रेड कलरच्या वेवलेंथपेक्षा जास्त आहे. म्हणजेच याचा अर्थ इनव्हिजिबलमध्ये जातात. म्हणजे ऑर्डिनरी टेम्परेचरला जी हीट बाहेर टाकली जाते, थोडक्यात याचा अर्थ असा आहे ती हीट 5 × 10⁻⁶ मीटर या वेवलेंथच्या मार्फत बाहेर पडते. बाकीच्या वेवलेंथ ह्या जवळजवळ नाहीच. आणि 5 × 10⁻⁶ मीटर ही वेवलेंथ आहे इन्फ्रारेडची आणि त्या इनव्हिजिबल आहे. म्हणजे ऑर्डिनरी टेम्परेचरला सगळ्या बॉडीची हीट बाहेर टाकतात ती इन्फ्रारेडमध्ये टाकतात असा याचा अर्थ आहे. आता हे असं का घडतं? ही जी एनर्जी असते मॅक्झिमम एनर्जी वेगवेगळ्या वेवलेंथला वेगवेगळी असते. आणि हे ग्राफचं नेचर असं का असतं याचं एक्सप्लेनेशन क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीच्या आधारे अनेक शास्त्रज्ञांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 2 शास्त्रज्ञ होते, रेली अँड जीन्स. ए थेअरी डेव्हलप्ड बाय रेली अँड जीन्स प्रेडिक्टेड दॅट द इंटेन्सिटी शुड गो टू इन्फिनिटी ॲट शॉर्ट वेवलेंथ्स. ह्या शास्त्रज्ञांनी काय केलं, त्या काळी जी प्रचलित क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी होती, आता अर्थात तो आपल्या सिलेबसचा भाग नाही त्यामुळे इथे त्याबद्दल जास्त सांगता येणार नाही, परंतु ती जी काय थिअरी होती क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी त्याच्या आधारे, त्या थिअरीचा आधार घेऊन ह्या 2 शास्त्रज्ञांनी हे ब्लॅक बॉडी रेडिएशन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी काही पॉईंट्स मांडले. तर त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या थिअरीनुसार की जी इंटेन्सिटी असते, जी एनर्जी असते ती वेवलेंथ कमी झाली की एनर्जी वाढली पाहिजे आणि 0 वेवलेंथला ती इन्फिनिटी झाली पाहिजे. म्हणजे या टेबलमध्ये बघा, कोणतं एक टेम्परेचर घ्या, समजा 3000. या टेम्परेचरला 3000 केल्विनला ही वेवलेंथ आहे λ10. त्याला पॉवर मिनिमम पाहिजे, म्हणजे मिनिमम एनर्जी त्याच्यामध्ये रॅडिएट झाली पाहिजे. आणि जशी ही वेवलेंथ कमी कमी होईल तशी ही पॉवर वाढत गेली पाहिजे. आणि जेव्हा वेवलेंथ ही मिनिमम होईल जवळजवळ 0 त्यावेळेस ही पॉवर मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ इन्फिनिटी झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीने इथं ग्राफ हा इथं दाखवलेला आहे क्लासिकल थिअरीचा 5000 केल्विनचा तो आहे की वेवलेंथ कमी झाली बघा, मॅक्झिमम वेवलेंथ जास्त असेल तर पॉवर कमी आहे, म्हणजे तो ग्राफ खाली आहे. आणि ज्या पद्धतीने वेवलेंथ कमी कमी होते पॉवर वाढत जाते. आणि जेव्हा ही वेवलेंथ 0 होईल तेव्हा ही पॉवर इन्फिनिटीकडे गेली पाहिजे, म्हणजे इनफायनाईट अमाऊंट ऑफ एनर्जी रॅडिएट झाली पाहिजे. परंतु प्रत्यक्षात हे कर्व तसे नाही आहेत. बट इंटेन्सिटी ॲक्च्युली ड्रॉप्स टू 0 ॲट शॉर्ट वेवलेंथ. ॲक्च्युली काय होतं, 5000चा कर्व बघा तुम्ही, वेवलेंथ कमी झाली की पॉवर वाढते परंतु एका विशिष्ट व्हॅल्यूपर्यंत. त्याच्यानंतर परत वेवलेंथ कमी केली की पॉवर कमी होते आणि शॉर्टर वेवलेंथला ती पॉवर 0 होऊन जाते. परंतु क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या आधारे ही पॉवर इनफायनाईट व्हायला पाहिजे शॉर्टर वेवलेंथला. म्हणजे थिअरी त्यांनी जी मांडली त्याच्यामध्ये आणि ॲक्च्युली जे केलं त्याच्यामध्ये फरक पडतो. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, देअर वॉज नो ॲग्रीमेंट बिटवीन थिअरी अँड एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंटली तर असं येतं शॉर्टर वेवलेंथला पॉवर 0 आणि थेरॉटिकली या क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीच्या आधारे
शॉर्टर वेवलेंथला रॅडियंट पॉवर इनफायनाईट. देअर वॉज नो ॲग्रीमेंट बिटवीन थिअरी अँड एक्सपेरिमेंट इन द अल्ट्राव्हायोलेट रिजन ऑफ ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम. आणि त्याच्यामुळं ह्या थिअरीचा इथं काही उपयोग नाही. आणि म्हणून दुसऱ्या थिअरीच्या आधारे प्लँक या शास्त्रज्ञांनी हे ब्लॅक बॉडी रेडिएशन एक्सप्लेन केलेलं आहे. काय आहे ती प्लँक्स क्वांटम थिअरी? इन 1900 द जर्मन फिजिसिस्ट मॅक्स प्लँक explain the black body radiation by proposing that energy of electromagnetic waves is quantized rather than continuous. 1900 मध्ये जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांनी सांगितलं की जी एनर्जी ब्लॅक बॉडी रॅडिएट करते किंवा कुठली बॉडी रॅडिएट करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात, तेव्हा ती एनर्जी कंटिन्युअसली चेंज होत नाही, इन्क्रीज किंवा डिक्रीज होत नाही, तर ती क्वांटाईज झालेली आहे, म्हणजे स्टेप्समध्ये बदलते. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की समजा एखाद्या बॉडीने कमीत कमी एनर्जी रॅडिएट केली, आपण असं गृहीत धरू की ती आहे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एनर्जीचं युनिट आहे. आता सध्या मी ते एनर्जी कमी आहे म्हणून इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये घेतली. तर याचा अर्थ ती बॉडी जेव्हा याच्यापेक्षा जास्त एनर्जी एमिट करेल, 10पेक्षा जास्त, तेव्हा ती 11, 12, 13 अशी नाही, ती कोणती व्हॅल्यू घेऊ शकत नाही, तर त्याच्या पटीमध्येच म्हणजे 10च्या नंतर ती डायरेक्ट 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट रॅडिएट करेल. त्याच्यामध्ये ती रॅडिएट करू शकत नाही. 20च्या नंतर ती किती रॅडिएट करेल, तर ती रॅडिएट करेल 30 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यामध्ये ती एनर्जी रॅडिएट करू शकत नाही. ही प्लँक्स क्वांटम थिअरी आहे. क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये काय म्हटलं आहे की समजा एखादी बॉडी हीट रॅडिएट करते, तर कमीत कमी समजा 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल, तर त्या बॉडीनी रॅडिएट केलेली एनर्जी टेम्परेचर वाढल्यावर वाढेल, तर कंटिन्युअसली वाढेल. म्हणजे 10च्या नंतर 10.1, 10.2, 10.3 किंवा 11, 12, 13, 14 अशी सलगपणे वाढेल. ही क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. परंतु प्लँक्स क्वांटम थिअरी काय म्हणते, एखादी बॉडी जेव्हा हीट रॅडिएट करते तेव्हा मिनिमम एनर्जी जर 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल, तर त्याच्यापेक्षा हळूहळू जेव्हा ही एनर्जी वाढणार तेव्हा ती कंटिन्युअसली वाढत नाही, स्टेप्समध्ये वाढते. 10च्या नंतर वाढली तर डायरेक्ट 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट होते. 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट नंतर वाढली तर डायरेक्ट 30 इलेक्ट्रॉन व्होल्ट होते. त्याच्यामध्ये वाढू शकत नाही. दिस इज क्वांटायझेशन. ही अशा पद्धतीने इथं घडतं. दिस इज प्लँक्स क्वांटम थिअरी. सो द इंटेन्सिटी डज नॉट फॉलो अ स्मूथ कर्व. त्यामुळे जर आपण आता ही एनर्जी आहे 10, 20, 30 आणि आपण समजा एक्स ॲक्सिसवर वेवलेंथ आणि वाय ॲक्सिसवर समजा ही एनर्जी घेतली, तर स्मूथ कर्व येणारच नाही. कारण 10वरून डायरेक्ट 20ला जंप घेईल, 20वरून 30, मधले पॉईंटच नाही, 21, 23, त्यामुळे मधले पॉईंट जोडताच येणार नाही आपल्याला. त्यामुळे तो कर्व आपल्याला स्मूथ मिळणार नाही. सो द इंटेन्सिटी डज नॉट फॉलो अ स्मूथ कर्व ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस ॲज प्रेडिक्टेड बाय क्लासिकल फिजिक्स. म्हणजे क्लासिकल फिजिक्समध्ये जसं सांगितलं की टेम्परेचर वाढलं की एनर्जी वाढेल, पण ती कंटिन्युअसली वाढणार नाही, ती स्टेप्समध्ये वाढणार आहे. त्यामुळे मधले पॉईंट्स त्याच्यामध्ये असणारच नाही. दज एनर्जी कुड बी गेन ऑर लॉस्ट ओनली इन इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ सम स्मॉलेस्ट युनिट ऑफ एनर्जी ए क्वांटम. याचा अर्थ की एनर्जी जेव्हा ती बॉडी गेन करते, मिळवते, ॲब्झॉर्ब करते किंवा लूज करते, एमिट करते, तेव्हा ती इंटिग्रल मल्टिपल ऑफ स्मॉलेस्ट युनिट ऑफ एनर्जी असेल किंवा स्मॉलेस्ट क्वांटिटी असेल. म्हणजे जसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की समजा एखादी बॉडी स्मॉलेस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी किती एमिट करते, तर 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर ती बॉडी जेव्हा एनर्जी रॅडिएट करेल, टेम्परेचर वाढल्यानुसार जास्त एनर्जी रॅडिएट करेल, तेव्हा ती कंटिन्युअसली नाही, स्टेप्समध्ये 10चं इंटिग्रल मल्टिपल 10च्या पटीमध्ये 10x1, 10x2, 10x3, 10x4 म्हणजे 10, 20, 30, 40, 50 ॲब्झॉर्ब करताना पण तशीच करणार आहे. म्हणजे ही बॉडी जेव्हा हीट ॲब्झॉर्ब करेल तेव्हा ती 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट ॲब्झॉर्ब करेल. त्याच्यापेक्षा जास्त करायची असेल तर 30 इलेक्ट्रॉन व्होल्ट ॲब्झॉर्ब करेल, त्याच्यामध्ये करणार नाही. 30च्या नंतर ॲब्झॉर्ब करायची असेल तर 40 इलेक्ट्रॉन व्होल्ट ॲब्झॉर्ब करेल. यालाच म्हणतात क्वांटायझेशन. जेव्हा एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू ही काहीतरी डिस्क्रीट असते, तुटक असते, ठरलेली असते, तेव्हा त्याला क्वांटायझेशन म्हणतात. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण समजा मार्केटमध्ये रेडीमेड कपडे खरेदी करायला गेलो,
तर रेडीमेड शर्ट घ्यायचा असेल आपल्याला तर त्याची साईज जी असते ना ती ठरलेली असते, ठराविक व्हॅल्यू असते, त्याच्यामधली व्हॅल्यू मिळत नाही. म्हणजे समजा बनियन घ्यायचं असेल तर 80 सेंटीमीटरचं मिळतं, त्याच्यानंतर 85 सेंटीमीटरचं मिळतं, त्याच्यानंतर 90 सेंटीमीटर, 95 सेंटीमीटर, अशा पद्धतीने व्हॅल्यूज असतात. तर मी ऑड साईजचं मागितलं ना की मला 80 सेंटीमीटर नको, 81 सेंटीमीटर पाहिजे, 82, 83, ते मिळत नाही. त्याला म्हणतात क्वांटायझेशन. हे एक उदाहरण फक्त मी तुम्हाला दिलं. तशीच एनर्जी पण क्वांटाईज झालेली असते, कुठली पण व्हॅल्यू नसते. दस एनर्जी कॅन बी गेन ऑर लॉस्ट ओनली इन इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ क्वांटम. म्हणजे जी एक मिनिमम एनर्जी असते, आता ह्या उदाहरणामध्ये हे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एक क्वांटम झालं, त्याच्या इंटिग्रलमध्ये ती एनर्जी असते, त्याच्या पटीमध्ये असते, त्याच्या 2 पट, 3 पट, 4 पट, अशा पद्धतीने एनर्जी तिथं असते. दिस इज प्लँक्स क्वांटम थिअरी. ह्या प्लँक्स क्वांटम थिअरीच्या आधारे ब्लॅक बॉडी रेडिएशनचं एक्सप्लेनेशन दिलं ह्या प्लँक या शास्त्रज्ञाने. ही कन्सिडर्ड द ॲटम्स ऑफ द ब्लॅक बॉडी ॲज टायनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑसिलेटर्स विथ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रिक्वेन्सी दॅट एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक ब्लॅक बॉडीचे जे ॲटम्स असतात, ब्लॅक बॉडी जेव्हा हीट घेते बाहेरून, जी ब्लॅक बॉडी आपण गरम करतो, टेम्परेचर वाढवतो, तेव्हा त्यातले ॲटम्स जे असतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑसिलेटर्स म्हणजे ऑसिलेटिंग करंटसारखे असतात. आणि त्या ऑसिलेशन म्हटले की त्याला फ्रिक्वेन्सी असते, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड. त्याची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते, ती ज्या टेम्परेचरवर डिपेंड असते. आणि ती जी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीची किंवा त्या वेव्हलेंथची एनर्जी ती ब्लॅक बॉडी बाहेर टाकेल किंवा त्याच फ्रिक्वेन्सीची एनर्जी ती ब्लॅक बॉडी सराउंडिंगकडून घेईल. आता किती ऑसिलेटर्स आहेत त्याच्या मल्टिपल्स ती एनर्जी ती बॉडी बाहेर टाकेल किंवा सराउंडिंगकडून ती आतमध्ये घेईल. म्हणजे याचा अर्थ क्वांटायझेशन इथं पण झालेलं आहे. दिस एनर्जी वॉज सपोज्ड टू हॅव ओनली स्पेसिफिक व्हॅल्यूज E = N × H². ही जी एनर्जी असते ते ॲटॉमिक मॅग्नेट्स, इलेक्ट्रोमॅग्नेट्स म्हणू आपण त्याला, जे ऑसिलेट होतात त्यांनी बाहेर टाकलेली ती एनर्जी असते E = N × H², वेअर न्यू इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर, H is universal constant that has a value 6.625 × 10⁻34 Joule/second and N can take only positive integral values. Hला प्लँक्स कॉन्स्टंट म्हणतात. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्या ॲटमची ऑसिलेशनची जी फ्रिक्वेन्सी असते जी टेम्परेचरवर डिपेंड असते. आणि N म्हणजे किती ऑसिलेटर्स आहे, आता ते 1, 2, 3 इंटिजरमध्ये असणार आहे. म्हणजे याचा अर्थ Hची व्हॅल्यू 10 असेल तर ही व्हॅल्यू वाढली तर 1 × 10, 2 × 10, कारण यांची व्हॅल्यू 1, 2, 3 अशी बदलणार आहे. म्हणजे एनर्जीची व्हॅल्यू कशी 10, 20, 30 मागाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने ती बदलणार आहे. आणि त्यामुळे द ऑसिलेटर वुड नॉट रेडिएट एनर्जी कंटिन्युअसली. त्याच्यामुळं ती जी ब्लॅक बॉडी असेल ते कंटिन्युअसली एनर्जी एमिट करणार नाही. 10च्या नंतर डायरेक्ट 20, 20च्या नंतर डायरेक्ट 30, बट ओनली इन जम्प्स ऑर क्वांटा. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 30 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे एक क्वांटा किंवा एक क्वांटम, 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 2 क्वांटम, 30 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 3 क्वांटम, 40 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 4 क्वांटम, 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1 क्वांटम. तर अशा पद्धतीने क्वांटमच्या मार्फत ती एनर्जी बाहेर टाकली जाईल. काय म्हटलं पहा, द ऑसिलेटर्स वुड नॉट रेडिएट एनर्जी कंटिन्युअसली बट ओनली इन जम्प्स ऑर क्वांटा corresponding to transition from one quantized level of energy to another of lower energy. As long as the oscillator is in one of the quantized state, it does not emit or absorb energy. जोपर्यंत तो एका क्वांटाइज्ड स्टेटमध्ये आहे तोपर्यंत तो एनर्जी ॲब्झॉर्ब करणार नाही किंवा एमिट करणार नाही. तो जेव्हा आपली स्टेट बदलेल क्वांटाइज स्टेट तेव्हा तो एनर्जी एमिट किंवा रॅडिएट करेल. फिनॉमिनॉन ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट वॉज एक्सप्लेन बाय आइन्स्टाईन ऑन द बेसिस ऑफ प्लँक्स क्वांटम थिअरी. विद्यार्थी मित्रांनो, आता खरं तर ही प्लँक्स क्वांटम थिअरी या चॅप्टरमध्ये एवढी महत्त्वाची नाहीच. जेव्हा आपलं हे चॅप्टर होईल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तेव्हा त्याच्यामध्ये आपण परत एकदा बघणार आहोत डिटेलमध्ये. कदाचित तुम्हाला ह्या प्लँक्स क्वांटम थिअरीच्या सगळ्या गोष्टी आता नीट कळणार नाही, परंतु आता बुकमध्ये दिलं आहे म्हणून मी तुम्हाला इथं थोडक्यात एक्सप्लेन केलेलं आहे. हे तरीसुद्धा जेव्हा हे चॅप्टर आपलं येईल आइन्स्टाईन्स थिअरी
आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्यावेळी ही थेअरी तुम्हाला परत एकदा डिटेलमध्ये एक्सप्लेन केली जाईल. आणि शेवटी या व्हिडिओमध्ये आपण विन्स डिस्प्लेसमेंट लॉ बघू, जो आता खूप सोपा आहे. काय सांगतो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ? द वेवलेंथ फॉर विच एमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. या टेबलमध्येच याचं एक्सप्लेनेशन आहे बघा. जे स्टेटमेंट म्हटलेलं आहे ते काय आहे? द वेवलेंथ फॉर विच एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी. मॅथमॅटिकली आपण असं लिहू शकतो, लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की मॅक्झिमम वेवलेंथ वाढते. मॅक्झिमम वेवलेंथ म्हणजे वेवलेंथ मॅक्झिमम नाही, तर ही वेवलेंथ अशी वेवलेंथ आहे की ज्याला एमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम आहे, रॅडियंट पॉवर मॅक्झिमम आहे. या टेबलमध्ये बघा, टेम्परेचर वाढलं 3000. 3000ला मॅक्झिमम वेवलेंथ किती आहे? लॅम्बडा 6. कारण त्याला एमिसिव्ह पॉवर जी आहे 30 आहे. ह्या पहिल्या कॉलममध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत 0, 4, 5, 8, 15, 30, 29, 6, 3, त्या सगळ्यामध्ये सर्वाधिक जास्त व्हॅल्यू 30 आहे. ती कितीला आहे? लॅम्बडा 6ला आहे. कोणत्या टेम्परेचरला? 3000 केल्विनला. आता हे टेम्परेचर 4000 केलं की जी मॅक्झिमम वेवलेंथ आहे ती लॅम्बडा 5 झाली. आधी लॅम्बडा 6 होती, लॅम्बडा 5 झाली, म्हणजे कमी झाली. कारण आता दुसऱ्या कॉलममध्ये बघा, या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. याच्यामध्ये मॅक्झिमम पॉवर, मॅक्झिमम एनर्जी कुठं आहे? ही 90 आहे. कितीला आहे? लॅम्बडा 5ला आहे, म्हणजे वेवलेंथ कमी झाली. आता टेम्परेचर 4000चं 5000 केलं तर ही मॅक्झिमम एमिसिव्ह पॉवर आहे, त्याची ही मॅक्झिमम वेवलेंथ आहे. म्हणजे टेम्परेचर वाढतं 3000, 4000, 5000, 5500, तशी मॅक्झिमम वेवलेंथ कमी होत जाते. बघा इकडं लॅम्बडा 6, लॅम्बडा 5, लॅम्बडा 4, लॅम्बडा 3. म्हणजेच मॅक्झिमम वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि तेच आपण इथं मॅथमॅटिकली लिहिलेलं आहे. आता प्रत्येक वेळी आपण काय करतो फिजिक्समध्ये, प्रपोर्शनॅलिटी साईन असेल तर तिथं इक्वॅलिटी साईन ठेवतो आणि कॉन्स्टंट ठेवतो. मग आपण इथं दिलं लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी, वेअर बी इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आणि त्याच्यावर मग आपण लिहितो लॅम्बडा एम, लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू कॉन्स्टंट. एम म्हणजेच लॅम्बडा मॅक्स या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. बी इज अ कॉन्स्टंट अँड इट्स व्हॅल्यू इज, इथं दिली बघा ही व्हॅल्यू. ॲक्च्युली बीची व्हॅल्यू आहे. किती आहे बीची व्हॅल्यू? तर बीची व्हॅल्यू आपल्याला मिळते 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. हे मीटर केल्विन कसं आलं? कारण हे कॉन्स्टंट आहे ते बी. मग या कॉन्स्टंटचं म्हणजे बीचं युनिट काय? तर लॅम्बडाचं वेवलेंथचं युनिट मीटर आणि टेम्परेचरचं केल्विन, म्हणून मीटर केल्विन. दिस लॉ इज युज्ड टू डिटरमाइन व्हेरी हाय टेम्परेचर ऑफ डिस्टंट स्टार्स, सन, मून और सेलेस्टियल बॉडीज. म्हणजे हे जे डिफरंट स्टार्स असतात, तारे असतात, सूर्य, चंद्र वगैरे, तर ते ह्या अवकाशातल्या ज्या बॉडीज आहेत तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मग त्यांचं टेम्परेचर आपण कसं मोजणार? तर ह्या लॉच्या सहाय्यानं. कारण त्या स्टारपासून, समजा हा स्टार आहे किंवा ह्या गॅलेक्सीमध्ये अनेक स्टार्स आहेत, त्याच्यापासून कुठल्याही एखाद्या स्टारपासून येणारी मॅक्झिमम वेवलेंथ मोजता येते. म्हणजे त्या स्टारपासून येणारा जो लाईट आहे त्या लाईटमध्ये वेगवेगळ्या वेवलेंथ असतील, तर त्याच्यामधली मॅक्झिमम वेवलेंथ म्हणजे ज्या वेवलेंथमध्ये जास्त एनर्जी आहे ती वेवलेंथ मोजता येईल. आणि ती वेवलेंथ मोजली, कॉन्स्टंट आपल्याला माहीत असते एवढं आहे, बीची व्हॅल्यू माहीत आहे, ही लॅम्बडा मॅक्स माहीत आहे, त्याच्यावरून टेम्परेचर आपल्याला मोजता येतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन, प्लँक्स क्वांटम थिअरी आणि विन्स डिस्प्लेसमेंट लॉबद्दल शिकलो. आता याच्यानंतर फक्त एकच पार्ट आपला राहिलेला आहे, तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ आणि त्यानंतर या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम्स आपण घेऊ.